आम्ही म्हणून डोंबिवलीला सगळ्यात शेवटचा शो ठेवलाय. मला असं कळलं की शील फाटायला गेलेला माणूस परत येत नाही. टूर संपूनच घेऊयात म्हटलं तिकडं. काय बेकार खड्डे. मी काय म्हणतो, तिथे येणार आहे का मेट्रो बिट्रो येणार आहे काही डोंबिवलीला? येणार आहे. त्यांना म्हणू खणू बिणू नका, 2 पावसाळे थांबा, अंडरग्राऊंड बांधता येईल तुम्हाला. सिरियसली यार, मी काय म्हणतो, पुण्या मुंबईत किंवा डोंबिवलीत वगैरे ना रस्ते कशाला बांधते? आता पूर्ण जेसीबीने काढूनच टाका सगळे, मग त्यात पाणी सोडू, कालवे तयार होतील. डोंबिवली आणि पुण्याचं व्हेनिस करून दाखवू आपण यांना. ही पोस्ट आताच मी बघितलेली आहे. ही पोस्ट नुसती शहरातल्या खड्ड्यांबद्दल नाही, तर शहराची सर्वांगीण दुरावस्था कशी झाली आहे. म्हणजे रस्ते, खड्डे, इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, लोकांना होणारा त्रास, शाळेतल्या मुलांना होणारा त्रास, या सर्वावरती वाच्यता केली आहे. मला आनंद होतो की पुण्यातनं एखादा माणूस येऊन डोंबिवलीच्या समस्यांवर बोलतो, पण डोंबिवलीकर अजून बोलत नाही. हे कुठेतरी दुर्दैवी आम्हालाही वाटतं. आता कुठेतरी वेळ आलेली आहे. आता सर्व डोंबिवलीकरांनी याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. बाहेरून येऊन लोक बोलायला लागली, आपली लोक कधी बोलणार, हा विषय बघण्यासारखा आहे.